गणतंत्र सभ्यतेचे स्त्रोत तथागत बुद्ध, स्वातंत्र्याचे जनक, भारत एक राष्ट्र निर्माण व्हावं याच्यासाठी अथक परिश्रम म्हणजे 1916 ते 1956 पर्यंत अथक परिश्रम करणारे आणि आज जो काही या सभागृहामध्ये समोर बसलेला जो बुद्धिवान वर्ग आहे, या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी स्वतः निगराणीनं स्वतः लक्ष घालून शिक्षण संस्था उभी केली आणि त्यामध्ये हा वर्ग निर्माण केला, असे प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारतीय समाज जीवनामध्ये 1927ला सामाजिक क्रांती महाडला आणि रक्ताचा थेंबी न सांडता फक्त लेखणीने भारताला एक स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक क्रांती घडवून आणली, प्रत्यक्ष क्रांती. आणि या संवैधानिक क्रांतीला प्रत्यक्ष समाजाचरण व्हावं, समाजामध्ये आचरण व्हावं, यासाठी सामाजिक संहिता निर्माण व्हावी, यासाठी 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्मक्रांती केली, असे या 3 क्रांतीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण सर्व या ठिकाणी त्या संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांचं नेतृत्व आणि हा जनाधार, प्रबुद्ध जनाधार यांच्या सहजीवनातून, सहआचरणातून या भारतीय समाज जीवनामध्ये जे 1916 पासून काम सुरू केलं ते 1950ला जे काही भारतीय संविधान बाहेर आलं आणि आज आपण त्या संविधानाची जागर म्हणून, त्याचं जागरण म्हणून आज एक आपण विशेष अधिवेशन घेऊन आपण या ठिकाणी त्याची चर्चा करत आहोत, गंभीर्याने चर्चा करत आहोत. संविधान जागर साहित्य संमेलन. संविधान एक राष्ट्रीय संहिता आहे आणि राष्ट्रीय संहिता लोकाभिमुख व्हावी, लोकांचा आचरणाचा भाग व्हावा म्हणून लोकजागरण ही व्यवस्था आहे. पुस्तक आहे ते नियमाचं. नियम लोकांनी अंगीकारावे लागतात, लोकांनी आचरण करावे लागतात. लोकांनी आचरण केले तरच त्या नियमाला काही उपयोग आहे नियमाचा. आणि म्हणून लोकांना ते आचरण, लोकांच्या आचरणात यावं यासाठी लोकांना कळावं, लोकांना कळावं यासाठी संविधान जी काही निर्माण झालेली आहे 1950ला, त्याचा आरंभ 1916 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं म्हणजे भारतातल्या जाती हा विषय घेऊन संशोधन करून मग आपल्या हे भारतीय समाज जीवनाचं निरीक्षण, कठोर निरीक्षण, कठोर जे काय आहे त्याचं निरीक्षण करून हे जे काही वास्तव आहे, हे वास्तव बदलवण्याचा निर्णय 1916लाच बाबासाहेबांनी घेतलेला आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. ह्याचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चिंतनातून त्या आपल्याला येतील. अशा 1916ला जातीचं वास्तव, 1936ला जातीचं निर्मूलन आणि 1956ला नव समाज निर्मिती, प्रबुद्ध समाज. तर हे बाबासाहेबांनी त्यांच्याच हयातीमध्ये 1916ला गुलाम असलेल्या समाजाला 1956ला प्रबुद्ध बनवलं. हा आपला इतिहास समोर ठेवून आज आपण या ठिकाणी गांभीर्यानं चर्चा केली पाहिजे, करत आहोत. ज्या ठिकाणी आपण हे संमेलन आयोजित केलेलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्यक्ष निगराणीतून हे जे काही
नागसेन वन आणि मिलिंद महाविद्यालय. नागसेन आणि मिलिंद, नागसेन शिक्षक, मिलिंद राजा. शिक्षक आणि विद्यार्थ्यामधली जी चर्चा, तर्कसंगत चर्चा, याची आठवण ह्या ठिकाणी जो शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे त्याला कायमस्वरूपी त्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये संस्कारित होऊन त्याच्या मनामध्ये कायम राहावी आणि चिकित्सक बुद्धी त्याच्यात यावी म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी या परिसरात जी काही शैक्षणिक क्रांती घडवून आणली, त्याच्यातून जे काही विद्यार्थी बाहेर आले आणि हे विद्यार्थी फक्त ग्रामीण भागातच परिवर्तन करण्यासाठी सक्रिय झालेले नाहीत, तर ते इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सक्रिय होऊन आंबेडकरवादी जो काही विचार आहे तो विचार प्रस्तुत करण्यासाठी ते सक्रिय झालेले आहेत. म्हणजे हे जागतिक प्रतिभा संपन्नतेचं, प्रज्ञा निर्मितीचं, प्रज्ञेचा उगम शिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी झालेलं आहे. असे ह्या भूमीतून आज आपण पुन्हा त्या भूमीमध्ये एकत्रित येऊन संविधान जागर साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. म्हणजे हे थोडंसं लक्षात घेण्यासाठी मी बोललो. एवढं काही तुम्हाला माहित नाही म्हणून बोललेलो नाही आहे. हे लक्षात घ्यावं, जरा डोक्यात येऊ द्या की आपण कोणत्या भूमीत बसलेलो आहोत. ज्या बाबासाहेबांनी स्वतः ते मिलिंदचा परिसर जो आहे, रेस्ट हाऊस आहे, ते जे काही आर्ट हॉस्टेल होतं ते राऊंड हॉस्टेल, तिथं राहायचे आणि तिथं राहून प्रत्येक वस्तू, कोणती काय वस्तू कुठं कसं बांधायचं, बांधकामापासून प्रत्यक्ष राहिलेले आहेत, विद्यार्थ्यामध्ये राहिलेले आहेत. आणि हे सर्व आपल्या निगराणीमध्ये हे सेंटर उपस्थित म्हणजे उभं केलेलं आहे. प्रज्ञा सेंटर बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या निगराणीतून उभं केलेलं आहे. आणि या सेंटरवर आज आपण या ठिकाणी हे साहित्य संविधान जागर साहित्य संमेलन घेत आहोत. संविधान आहे, जागर लोकांशी संबंधित आहे आणि संमेलन ही सहमिलन, एकत्रित येऊन आनंदानं त्याच्यात म्हणजे बुद्धी आनंद निर्मितीसाठी हे सर्व सक्रिय करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण बुद्धिमान आहात आणि या देशात जे काही संविधानावर जे काही आपल्याला बोलायचं आहे, संविधानाविषयीची लोकजागृती करायची आहे, तर संविधानाचा फॅमिलियर म्हणजे पारिवारिक संबंध, संविधानाशी पारिवारिक संबंध जो आहे तो फक्त आंबेडकरवादी जो जनाधार आहे त्याचा आहे. आता मग ह्याच्यात पाठीमागच्या डोकावून पाहायचं तर ह्याचं जे काही मूळ आहे, संविधान काही एका दिवसात बनलेली नाही आहे. हे साम्राज्यवादी इंग्रज, हे मुस्लिम लीग, हे हिंदू यांच्या या साम्राज्यवादाने काय केलं, लढाई म्हणजे कब्जा केला नाही इथं युद्ध करून. ह्या जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त लोकांना आपसात कळवणी लावून, आपसात भांडत ठेवून, तू नाही मी नाही तू, असं आपसात भांडायला लावणं आणि हप्त्यानं म्हणजे 10 वर्षानं हप्ते जे दिले सुधारणेचे, त्यामध्ये माझा वाटा जास्त आहे, मी जास्त आहे संख्येनं असं हिंदूही म्हणत आणि माझा वाटा जास्त आहे असं मुस्लिम लीग, आम्ही अल्पसंख्याक आहोत आम्हाला बाजूला सारता आहेत असं मुस्लिमही म्हणत. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे आयडेंटिफाईड मुस्लिम आणि हिंदू आयडेंटिफाईड जनाधार, त्यांचे नेते गांधी आणि जिना, बाबासाहेबांना काय करावं लागलं, हे भांडत बसणे आणि ते काही मागणे हे नाही. तर बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी या गुलाम समाजाला 1900 म्हणजे साऊथ बरोबर कमिशन जे आलं तिथं मागणी केली की ह्यांना मताचा अधिकार द्या. कुणाला, जे गुलाम होते, म्हणजे गुलामाला मतच नाही ना, तो सर्व परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असलेला,
आणि त्याला मताचा अधिकार. मग काय झालं बघा, मताचा अधिकार दिला, मागितल्यानंतर कोण जागा झालं, ते अस्पृश्यांचे कैवारी त्या काळातले विठ्ठल रामजी शिंदे जागी झाले. आणि हे तुम्हाला तुम्हाला प्रतिनिधित्व करायची द्यायची गरज नाही आहे, तुम्हाला अधिकारी देण्याची गरज नाही आहे. जेव्हा मोटेंगू आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे 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 त्यांना स्वतंत्र असं काही द्यायची गरज नाही, त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करू. आणि ही जी री सुरू झाली म्हणजे काँग्रेस पुढे बनली आणि ही जी काही री सुरू झाली, त्यांचं नेतृत्व सुरुवातीला टिळकांनी केलं, परंतु नंतर गांधींनी केलं. आणि गांधी आणि बाबासाहेब हे एकाच वेळेसची लिडरशिप मध्ये आलेले आहेत. गांधींनी हे जे काही म्हणले की बाबासाहेबांनी प्रतिनिधी ज्या समाजाला, ते गांधीचं काय म्हणणं होतं की सर्व आम्ही एक आहोत, हिंदू एक आहोत. बाबासाहेब म्हणत होते की आम्ही बाहेरचे आहोत, हिंदू बाह्य आहोत, आम्ही हिंदूच्या ह्याच्यामधले नाही आहेत, अस्पृश्य वर्ग बहिष्कृत आहोत आणि म्हणून आम्ही अल्पसंख्याक आहोत. तुम्ही अल्पसंख्याकांना विशेष प्रतिनिधित्व देताय ब्रिटिश सरकार, तर मग आम्ही बाहेरचे आहोत. म्हणजे ही मान्यता म्हणजे ऑलरेडी जनाधार मुस्लिम लीगला आणि गांधीला ऑलरेडी जनाधार होता धर्माचा. बाबासाहेबांना हा जो काही बहिष्कृत वर्ग आहे ह्याचा जनाधार बनावा लागला, त्याला मान्यता घ्यावी लागली. आणि त्याची मान्यता जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या 20 वर्षामध्ये 1916 ते 1936 म्हणजे पहिल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये गोलमेज परिषदेमध्ये क्रांती झाली. म्हणजे बाबासाहेबाला कसल्याच प्रकारचा स्थान नाही मिळाला, पण गोलमेज परिषदेमध्ये त्यांना क्रांती झाली. आणि मग त्यांना जे काही कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला आणि कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर काय महत्वाची गोष्ट झाली, बाबासाहेब जे म्हणत होते की आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्हाला आमचं प्रतिनिधित्व, आमचं राष्ट्रप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आणि गांधी त्याला विरोध करत होते. हे सर्व मी माझ्या अध्यक्षीय भाषणात केलेलं आहे, मला डिटेल मी जात नाही आहे, फक्त तुमच्या नजरेत यावं आणि हे ऐकण्यासाठी हे कीप इन माइंड, हे लक्षात ठेवून तुम्हाला वर्तमानातल्या समस्या त्याची उकल करता आली पाहिजे. आपण म्हणजे त्याच्यासाठी हे मी सांगत आहे की कुणाची काय चाल होती, काय कशी परंपरेनं त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे. गांधी आणि आंबेडकर यांचा जो काही संघर्ष आहे, तो संघर्ष, बाबासाहेबाचा संघर्ष हा जो आहे तो एक राष्ट्र निर्मितीचा आहे. हळू काय नाही, ते होणार होतं, तिकडे लक्ष देऊ. ठीक आहे. तर हे बाबासाहेबांनी ह्या बहिष्कृत वर्गातून आपला जनाधार तयार केला. आणि त्यांचं आता उद्दिष्ट जे आहे, उद्दिष्ट हे स्वातंत्र्यातलं जे उद्दिष्ट आहे, ते स्वातंत्र्याचं कसं खेळवलं गेलंय बघा. स्वातंत्र्याला म्हणजे ह्या ज्या साम्राज्यवादी इंग्रजांनी खेळवलं भारतातल्या लोकांना, का ह्यांचे जे काही बुद्धीची कक्षा, परीख लिमिटेड, गांधी, मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्यांची जी कक्षा आहे ती आम्हाला सत्ता पाहिजे आहे, इतक्यापर्यंत मला दिसत होती. बाबासाहेबांना पाहिजे होतं मान, सन्मान, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर आधारलेली समाज व्यवस्था, हे तेव्हा पाहिजे होतं. आणि म्हणून त्यांची ती बांधणी सुरू होती. आणि त्या बांधणीच्या प्रक्रियेमध्ये ते समोर येतात. आणि शेवटी मग ते 10 वर्षानं जे काही देतात ना, तर ते 10 वर्षानं जे देतात त्याच्यात डिमांड करण्यामध्ये हे राहिले. आम्हालाच फक्त विचारा, यांना विचारायची गरज नाही आहे, अशा पद्धतीचा. मग गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींचं भाषण झालं तर त्यांना काही विचारूच नका, मीच लीडर आहे असं म्हटलेत. बाबासाहेबांनी काय करावं लागलं, फार मोठ्या कसरती कराव्या लागल्या. तिकडं हा अल्पसंख्याक वर्ग आहे तो हिंदू बाह्य आहे, हिंदूच्या स्ट्रक्चर मधला नाही आहे. इकडं म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालू होता बघा, आणि त्याच वेळेस गोलमेज परिषद तिकडे चालू होती. आणि इकडे ह्यांना काळाराम मंदिराचे दरवाजे बंद केले होते. मग तिकडे त्याचा मेसेज जात होता. आणि मग तो मेसेज
त्या पार्लमेंटमध्येच बाबासाहेब जे काही आर्ग्युमेंट करत होते की हा वेगळा वर्ग आहे, हिंदूपेक्षा वेगळा वर्ग आहे, हिंदू बाह्य वर्ग आहे, तो अल्पसंख्याकाचा वर्ग आहे, त्यांना विशेष प्रतिनिधी तुम्ही देता अल्पसंख्याकांना, तर ते यांना दिलं पाहिजे, ह्यांना मान्यता दिली पाहिजे. हेच गोष्ट कमला लावाडनं मान्य केली. गांधींनी कितीही विरोध केला तरी मान्य केली. आणि मग शेवटी कमला लावाड बरं हे अल्पसंख्याकांचा मुद्दा गांधी सोडवतील असे हे जे काही वेगवेगळे अल्पसंख्याक होते त्यांना वाटत होते की गांधी येऊन सोडवतील, पण गांधीने सोडवलं नाही. शेवटी काय केलं, लिहून दिलं मॅकडॉनल्डला की आता तुम्हीच निर्णय घ्या. आणि त्याच्यावर सही गांधीजीने केली, बाबासाहेबांनी सही केली नाही त्याच्यावर. कारण बाबासाहेब आपल्या ते ह्याच्यात जाऊ, कारण इंग्रजांवर सुद्धा त्यांनी असं काही भरोसा ठेवलेला नाही. तर ते त्यांना सही करून ते गांधीजींनी त्यांच्यावर सोपवलं की आता तुम्हीच ठरवा काय ठरवायचे ती. आता असं म्हणल्यानंतर त्यांनी ठरवलं आणि ठरवल्यावर कम्युनल आवाज डिक्लेअर झाला. कम्युनल आवाज डिक्लेअर झाल्यावर आता तुम्ही सही करून सांगितलंय की तुम्ही ठरवलेलं आम्ही मान्य करू. आणि कम्युनल आवाज डिक्लेअर झाल्यावर उपोषणाला का बसले? का बसले? त्याला नीती म्हणायचं का? ह्याला काय म्हणायचं? ह्याला केलं त्यालाही बाबासाहेबांनी मान्यता दिली. ठीक आहे, काय झालंय त्याच्यातून? काय झाले? क्रांती काय झाली? कम्युनल आवाज डिक्लेअर झाला, त्याच्यातून घेतलं त्यांनी वापस, स्वतंत्र मतदारसंघ वापस घेतलं. ठीक आहे, परंतु बाबासाहेबाला जागतिक लेवलवर ही लिडरशिप आहे, ही भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणारी नेतृत्व आहे. हे नेतृत्व आहे खरं समाज घडवणार, समाजाला एक विशिष्ट लेवलवर ते आणून सोडणार हे नेतृत्व आहे. ह्या नेतृत्वाची जाण ब्रिटिश पार्लमेंटला म्हणजे जगाला झाली, हे निर्लक्षात घ्या. आणि हीच गोष्ट, हे दुखणं जे आहे, हे दुखणं बाबासाहेबांना स्वतंत्र मान्यता मिळणं लिडरशिपची, नेतृत्वाची, हेच दुखणं गांधीजींना फार सलत होतं, हे नीट लक्षात घ्या. गांधीजींना सलत होतं म्हणजे कुणाला सलत होतं? गांधीजी तर समोर होते. गांधीजींना म्हणजे ते काय की विचार विनिमयाने बोलत होते. कुणाला सलत होतं? नेहरू, पटेल, जी काही काँग्रेसची जी मंडळी आहे यांना ते सलत होतं. आणि मग त्याच्या म्हणजे बघा, पण 1935-36 ला बाबासाहेबांचा विजय झाला. विजय झालेला आहे, तो खऱ्या अर्थानं क्रांती झालेली आहे. ज्या समाजाला बेइज्जत केलेला आहे, त्याची नोंद सुद्धा घ्यायची नाही असं ठरवलं, त्या समाजाला मान्यता मिळाली. SC STचं सूचीबद्ध केलं SC ST ला 1935 ऍक्टनं. आणि एक नेता म्हणून तुम्हाला दिला, हे नेता मिळाला. आणि शाहू महाराजांनी 1920 ला माणगावला जे काही जाहीर केलं होतं ते लोक प्रत्यक्षात उतरलं समोर. जगाचे तुम्ही नेते व्हाल, या देशाचे नेते व्हाल, तुम्ही अस्पृश्याचेच नाही. म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये विजय झाला. आणि मग बाबासाहेबांनी गिअर टाकला. दुसऱ्या 20च्या दशकामध्ये, 2 दशकामध्ये आता काय करायचं? मग जे काही थोडंफार दिलं होतं ना मॅकडॉनल्ड वगैरे यांच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्यानं काही दिलं होतं, अल्पसंख्याकांना मान्यता दिली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं? धर्मांतराची घोषणा केली 1935 ला. आणि 1936 ला स्वतंत्र मजूर पक्ष काढला, बिनधास्त. अगोदर तर कितीतरी मोठा जनाधार तयार केला. पार्टी संचलनासाठी आवश्यक असलेलं आकलन ह्या निर्माण केलं. जेव्हा सायमन कमिशन आला ना, त्यावेळेस काय म्हटलेलं आहे? सायमन विचारलं नाही, बाबासाहेब तुम्हाला म्हणजे वाटते का की हा समाज आता त्या योग्यतेचा झालेला आहे, सरकार चालवण्याच्या योग्यतेचा झालेला आहे? बाबासाहेब म्हणले बाकी त्यांचं मला काय माहिती नाही, पण मुंबई प्रांतामधला जो काही अस्पृश्याचा जो वर्ग आहे तो सक्षम राजकीय संचलनासाठी सक्षम वर्ग आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. म्हणजे बाबासाहेबांनी असा लायक समाज बनवला. कशातून? मुर्दे उचलून जिवंत केले बाबासाहेबांनी. हे लाचारीमध्ये पिचत पडलेले त्यांना उचलून उभं करून त्यांना सन्मानाचं जीवन जगून त्यांच्यात राजकीय चेतना भरली. काँग्रेस नाही बरं, गांधीजी नाही, लोकांना, भारतातल्या लोकांना
खऱ्या अर्थानं जे काही स्वातंत्र्याची चेतना, स्वतःचं भान, अभिमान, याचं जे प्रशिक्षण आहे, लीगनं दिलं, काँग्रेसनं दिलं, ते दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने दिलेलं आहे. आणि मग बघा पुढं काय झालेलं आहे. क्रिप्स मिशन आलं. क्रिप्स मिशन आलं. बाबासाहेबांनी म्हटले हे आम्हाला असं असं प्रतिनिधित्व पाहिजे. त्यांनी कशा त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीनं गेले. क्रिप्स काय म्हणले, तुम्हाला मजुराच्या ह्याच्यानं नाही येता येणार, जातीचा एखादा कोणता तरी संघटना काढा आणि त्यातर्फे या, त्यांच्यातर्फे तुम्ही मांडा. म्हणजे हा जो काही पेच त्यांनी टाकला आणि त्यांना ऐकायचं हे केलं, म्हणजे नाकारलं. आणि मग बाबासाहेब जरा अस्वस्थ झाले. काय करायचं. लगेच त्यांनी म्हणजे बोलवले सर्व लोक भारतातले. तिथे दिल्लीला भेट झाल्यानंतर नागपूरला बोलवले आणि मग शेड्यूल कास्ट फेडरेशनचं ते स्थापना केली. पहिलेच ते सर्व फॉर्मॅलिटी जे काय आहेत, पक्ष नोंदणीच्या काय आहेत, ते सर्व तयार करून ठेवलेल्या होत्या. नागपूरला आपलं एकत्रित बसले आणि ते एकत्रित बसले. त्यावेळेस बघा एक लक्षात घ्या, सर्व म्हणजे हे काही की काय एका विशिष्ट जाती जमातीच्या लोकांचा पक्ष नव्हता शेड्यूल कास्ट फेडरेशन. तो जे काही बनवला होता ना, त्याच्यासाठी ते शिवदयाल सिंग चौरसिया जे आहेत ना, एसबी सिंग चौरसिया लखनौचे ओबीसीचे, जे नागपूरच्या ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये आलेले आहेत, हे सुद्धा होते. म्हणजे अनेक ओबीसीचे नेते आणि आणि महाराष्ट्रामधले सुद्धा शिवतरकर बरोबर होते. म्हणजे शिवतरकर आणि बाबासाहेबांनी जे काही ठराव आणलेला आहे तो ह्याच्या विरोधातला, म्हणजे त्या विठ्ठलरामजी शिंदेच्या विरोधातला ठराव आणलेला आहे. त्या ठरावाला तुम्ही विरोध करा. तुमचे 50 लोक आम्ही ते गणेश अक्का गवई कोण होता ना, त्यांनी हॉस्टेल चालवायचे. तर त्या हॉस्टेल हे हॉस्टेल चालवायचे शिंदे. तर ते गवईला म्हणले तुमचे 50 विद्यार्थी आम्ही घेतो, पण तिथे ठराव बाळगून टाका, ते आमच्या निश्चितचा ठराव होऊ देऊ नका. त्यावेळेस त्यांनी केलेलं ते अशी ही परंपरा, अशा आडकट्या घालले. म्हणजे बिंडोपणाच्या आडकाट्या, आजच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर. म्हणजे बाबासाहेबांना लढायचं असेल, बाबासाहेबांसमोर लढायचं असेल तर प्रतिभा संपन्नतेनं लढा. बाबासाहेब तुम्हाला म्हणजे जगातच पूर्ण उरलेले आहेत सर्वांना, तुम्हाला टिकणार. ही गोष्ट काँग्रेसनं मान्य केली आणि म्हणून तेव्हा त्यांनी हे केलं की ह्यांना आता मध्ये येऊ द्यायचं नाही. हे नीट लक्षात घ्या. तेव्हा त्यांनी निश्चित केलेलं आहे की आंबेडकरवादी जवळ जो काही तयार झालेला जो काही वर्ग आहे, त्या वर्गाचं प्रतिनिधित्व, त्या वर्गाचा एंट्री, स्वाभिमानाने एंट्री, भविष्यकालीन जे काही राजकारण आहे भारताचं राजकारण, त्याच्यामध्ये एंट्री होऊ देऊ नका. ही जर एंट्री झाली तर सर्वांचा कचरा करून टाकतील. हे आम्हाला तर काय कळत नाही असं म्हणतील ते, आणि हे सर्व काबीज करतील. तुम्हाला ह्याचं जे काही हे म्हणतोय ना, आताच इलेक्शन झालं ना लोकसभेचं भोजने साहेब, ह्यामध्ये संविधान केंद्रक तर होतच, परंतु बाळासाहेब केंद्रक होते राजकारणामध्ये. बाळासाहेब केंद्रक होते. प्राईम मिनिस्टरचे होतं फिगर होती. हे नीट लक्षात घ्या. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे मला कळत नाहीये. आणि मग इतकं जी चौताळून उठले सर्वच, काँग्रेस बिन बीजेपी चौताळून उठले की अरे ते काय करायला लागले. रॅलिंग पॉइंट, राजकारणाचा रॅलिंग पॉइंट बाळासाहेब झाले होते, हे नीट लक्षात घ्या. आणि तिकडं बाळासाहेबांना जर त्यांनी जर घेत होते, त्या आघाडीमध्ये जर घेत होते ना, तर यांचा कचरा झाला असता. आता काय सांगू तुम्हाला. आता हे कसं आहे, हायपोथेसिस, आकलन. आता माझा अनुभवानं मला कळालं हे असं व्हायलंय. आणि मी आमच्या थोरात साहेबाला म्हणायचो की बाळासाहेब नंबर 1 वर आहेत आज राजकारणात. त्या अगोदर जी चर्चा चालली होती नंबर 1 वर आहेत, मग बिनधास्ती करा. झालं मग काउंटर सुरू. काय आहे तर हे जे काही आहे, म्हणजे मी सांगायचा मुद्दा हा आहे की आमचा ह्या आंबेडकरवादी चळवळीला तयार केलेला जो जनाधार आहे, याचे जे अनेक पक्ष जे निघाले आहेत, ह्या सर्वच पक्षांमधले सक्षम लोक आहेत. हे लक्षात घ्या, हे सर्व सक्षम आहेत. परंतु लोक म्हणजे घेतल्याचे सर्व संसाधन जे आहेत, सर्व माणसाला ओळखी निर्माण करण्याचे सर्व संसाधन स्त्रोत जे आहेत, त्या सर्व संसाधन स्त्रोतला खुलून टाकलेला आहे आणि त्याला पुढे दिलेलं नाही आहे. असं हे झालेलं आहे. आता
तरीही हे आता एक गोष्ट मला वाटते इतक्यातून तुम्हाला इथल्या राजकीय पक्षाची, प्रस्थापित राजकीय पक्षाची आणि आंबेडकरवादी राजकीय पक्षाचं वेगळेपण तुम्हाला लक्षात यायला हरकत नाही. आलंय का काही आणखी काही म्हणजे ह्याच्यावर जास्त भाष्य करण्याची गरज नाही असं म्हणायचंय, कारण हे डॉक्युमेंट आहे पण तुम्ही वाचत नाही हो. गांभीर्याने वाचतच नाहीये तुम्ही. इतिहास पाहा, डोकावून पाहा. 1916 पासून बाबासाहेबांकडे पाहायचं, चळवळीकडे पाहायचं, काय काय केलंय त्यांनी. अहो एका बाजूला सभा, प्रत्येक जिल्ह्यात सभा म्हणजे परिषदा. ते महाडला 14 सत्याग्रह करायचा त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याच्या परिषदा घेतल्या. सुरुवात माणगावातून केली आणि हे जे काही हा जो काही कोणतं विठ्ठलरामजी शिंदेला जरा हे करायचं आहे तर एक चांगला बाबासाहेबांना त्यावेळेस मान्यताच नव्हती, कोण आहे काय माणूस, म्हणून एखादा मोठा माणूस आणावा बुवा आणि त्याच्या सहकार्यानं आपलं म्हणजे मान्यता मिळून घ्यावं, आपल्याला काहीतरी मिळून घ्यावं म्हणून शाहू कोण मग आणले. तर त्यांना त्यांच्या समोर जे संस्थानिक होते ते संस्थानिक या संबंधात ह्याच्यात दिलेलं आहे डिटेल. संस्थानिक जे आहेत, संस्थानिक पदीपैकी म्हणजे जनतेला पितृवत असलेला जो संस्थानिक आहे त्यामध्ये शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड आहेत. मग त्यांनी शाहू महाराजांना बोलवलं तिथं आणि पहिली सभा म्हणजे राष्ट्रीय सभा बोलवली नागपूरला आणि त्यांच्यातर्फे मुद्दे जे काय मांडायचे सायमन कमिशनला किंवा पुढचं जे काय आहे ती प्रक्रिया करण्यासाठी त्यांना बोलवलं. म्हणजे एखादा वजनदार माणसाच्या मार्फत हे करावं. आणि नंतर तर मग जेव्हा 36ला ती त्यांची स्वतंत्र अशी आयडेंटिटी निर्माण झाली तेव्हा मात्र मग साम्राज्यवादी जे काही इंग्रज आहेत ना त्यांनी तर विचारायचंच बंद केलं. नकोच बाबा, ह्यांच्या नादालाच नको लागायचं. हे आम्ही जे ह्यांना खेळवायला लागलो तर ह्याच्याशी खेळवायला जमत नाही, कारण दोन्ही वेळेस त्यांनी सही करायला नाकारलेला आहे. त्या मेमोरंडमवर बाबासाहेबांनी सही केलेली नाही पहिल्या वेळेस सुद्धा दुसऱ्या वेळेस सुद्धा. तर हे काही आपल्याला खेळवता येत नाहीये. आणि त्यांचं ते पहिलं गोलमेज परिषदेमधलं पहिलं भाषण बघा ना कसं आहे ते. त्याच्यात मी त्याच्यात कोट केलेलं आहे की हे तुमचं नोकरशाहीचं सरकार जे आहे कुचकामी आहे आणि अस्पृश्यांचं पहिल्या ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. त्यामुळे तुम्ही ते आता हे उचला गमाळ तुमचं आणि त्याला उचला आणि घेऊन जा. आम्ही आमच्या ह्या ज्या समस्या मिटवण्यास तुम्ही सक्षम नाहीत असं त्यांनी म्हणलेलं. त्यांच्या पार्लमेंटमध्ये जाऊन कोण म्हणलंय सांगा बरं. मुस्लिम लीग म्हणलंय का तुम्ही उचला तुमच्या गबाळाला, आम्ही आमचं सक्षम आहोत. आम्ही आमचं सक्षम आहोत म्हणजे कोण? सर्व भारतीयाच्या वतीनं बाबासाहेब म्हणलेले की आम्ही आमचं राष्ट्र संचलनासाठी आम्ही सक्षम आहोत. केवळ अस्पृश्य नाही, अस्पृश्यांचा तो जनाधार बाबासाहेबांना मान्यता मिळावी याच्यासाठी तो जनाधार होता. परंतु हे सर्व हे जे आहे ते हे बाबासाहेबांची लिडरशिप प्रूव्ह झाली. आणि मग 1950ला ते म्हणजे क्रिप्स मिशन आलं, त्यांनी तसं केलं. आणि ते चर्चिल तर म्हणलं होतं की साम्राज्यवाद्यांना हे करणं मी काही त्यांना हे करण्यासाठी म्हणजे वाटोळं करण्यासाठी, साम्राज्याचं वाटोळं करण्यासाठी मी पंतप्रधान झालेलो नाही आहे ते चर्चिल म्हणलं होतं. म्हणजे ते भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचारच नव्हता. मग हे ह्यांनी जी काही जेव्हा हे त्रिसदस्यीय मंडळ वेगळे गेलं ते फेल गेलं, हे नाही मान्यता दिली त्यांच्या ह्याच्यातून त्रिसदस्यीय समिती नेमली. त्रिसदस्यीय समिती नेमल्यानंतर बाबासाहेब थोडेसे हे झाले की आता कसं काय करावं बाबा. त्रिसदस्यीय समिती बी ऐकायला गेली. मग बाबासाहेबांना गेले इंग्लंडला, चर्चिलला भेटले आणि हे सर्व कानावर घातलं. हे असं आहे. चर्चिलला भेटले, मॅकडोनाल्डला भेटले आणि पुन्हा तिथल्या एक कन्झर्वेटिव्ह समिती समोर प्रदीर्घ भाषण केलं. म्हणजे एकदा त्या लोकांना सांगून टाकलं आणि हे म्हणले की आता कम्युनल आवार जे डिक्लेअर केलेला आहे ना तो आता जाहीर करा, पुन्हा तो म्हणजे रद्द करा, पुन्हा रद्द करा आणि कम्युनल आवार लागू करा असं बाबासाहेब त्यावेळेस म्हटले. आले इकडं नेहरू पटेल म्हणले सर्व तावदाने खिडकीला बंद केल्या, तर खिडक्यात ते सुराखा सुद्धा आम्ही बंद करून टाकले. बाबासाहेबांना एंट्री नाही संविधान सभेमध्ये. म्हणजे हे प्रतिनिधी जे काय आहेत ना, प्रतिनिधी निवडून येतात आणि बाबासाहेब महाराष्ट्रामध्ये कुणीच निवडून आलं नाही ना त्यावेळेस. मग निवडून नाही आला तर कसं आता प्रतिनिधित्व करायचं. आणि बाबासाहेबांना तर वाटत होतं की मी एकदा एंट्री तिथं झाली बघतो मग काय करायचं ती, असंच होतं बाबासाहेबांचं. पण माझी एंट्री झाली पाहिजे म्हणून त्यांना पश्चिम बंगालमधून आपले जोगेंद्रनाथ मंडल यांनी निमंत्रित केलं आणि त्यांना तिथून निवडून पाठवलं.
निवडून पाठवलं, संविधान सभेवर गेले. संविधान सभेवर गेल्यानंतर संविधान सभेमध्ये उद्दिष्ट, भारताचं उद्दिष्ट काय असावं हा ठराव मांडला नेहरूंनी. आणि मग त्या ठरावावर बाबासाहेबांचं भाषण प्रिंट आहे, आपल्या वाचण्यासाठी मुक्त आहे, वाचा. त्याच्यात बाबासाहेबांचं जे आहे भाषण ते नेहरूंच्या आकलनाच्या फार उंच होतं, फार उंच. लक्षात घ्या. आणि ते कशामुळे होतं की ते जयकरांनी स्थगन प्रस्ताव आणला होता की थोडं थांबा ना, हे जे काही ठरावावर चर्चा करताय ना, मुसलमानांचे प्रतिनिधी आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी येऊ द्या आणि त्यांच्या समक्ष त्यांना बरोबर घेऊ, आपण हे कारभार करू. एवढंच होतं जयकरचं म्हणणं. त्याच्यावर सर्व म्हणले नाही नाही. मग गोंधळची परिस्थिती निर्माण झाली. आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, राजेंद्र प्रसादला वाटला तर हा गोंधळ कसा काय संपवायचा, आता कोण ह्याला सगळी. गोंधळ झाला सभागृहामध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चेत गोंधळ झाला, कसं सावरायचं. मग बाबासाहेबांना उठवलं, कारण त्यांना सांगितलं सुद्धा नव्हतं. बाबासाहेब म्हणले मला आता म्हणजे उठवतील असं काही वाटलं नाही, मी काही तयारी केली नाही. आणि बाबासाहेब कधी मी तयारी करून बोलायची, तयारी केली नाही. उठवलं, तयारी न करता बाबासाहेबांनी जी मांडणी केली त्या मांडणीतून त्यांना लक्षात आलं, ते सर्व शांत झालं सभागृह. अरे हे तर भयानकच आहे, खरं राष्ट्रवादी माणूस आहे, हेच खऱ्या अर्थानं भारताचं जे भविष्य आहे हे भविष्य चांगल्या प्रकारे पेनडाऊन करू शकतो, लिहू शकतो आणि घडवू शकतो, अशी क्षमता असलेलं हे नेतृत्व आहे असं त्या सभागृहाला वाटलं. आणि म्हणून त्यांना पुन्हा जे काही ते भारत पाकिस्तान त्यांनी जे डिक्लेअर केलं की पाकिस्तानानं मग त्यांचा मतदारसंघ तिकडे गेला, तर हे जयकरला मुंबईतून राजीनामा द्यायला लावून बाबासाहेबांना तिथे घेतला. का? त्यांची गरज होती. हे सर्व आता कोण करील, आता हे चर्चा करायला काय, मोकळं भाषण करायला काय, पण त्या भाषणाचं लिहायला मला मी पहिल्यांदा लिहिलं नाही. 2000 मला नाही कंटाळा, नुसतं भाषण ठोक्या नुसतं भाषण ठोकत राहिलो मी. पण हे लिहायचं म्हणल्यावर जबाबदारीचं काय दाखवली शब्द काय घ्यायची, काय मुलांची विरोधात गेलं तर काय राहते त्याच्यात. म्हणून मला म्हणजे टेन्शन आलं होतं. तुम्ही म्हटलं म्हणजे हे संमेलनाचं अध्यक्ष करून माझ्यावरती फार मोठं हे केलं होतं, पण लिहिलं मी. तर बाबासाहेबांनी एवढं जी चर्चा झाली 1-2 वर्ष सभागृहामध्ये, त्या सर्व चर्चेचं संकलन करून आणि सर्वांना सॅटिस्फाय करून प्रत्येक कलमावर डिबेट करून संविधान लिहिलं आणि आपल्यात दिलं. आणि त्याच्या उद्देशिकेमध्ये उद्दिष्ट निश्चित झालं. ते उद्दिष्ट म्हणजे भारतीय लोकशाही राष्ट्रवाद दिलेला आहे. आता हिंदू राष्ट्रवाद, आणखी आर्थिक राष्ट्रवाद कम्युनिस्टांचा, आणखी कोणता जातीचा राष्ट्रवाद, ह्या सर्व राष्ट्रवादाला, सर्व प्रादेशिकवादाला फाटा देऊन भारताला एक भारताच्या संविधानाच्या माध्यमातून एक भारतीय लोकशाही राष्ट्रवादाचं लोकांचं साठीचं दस्तऐवज हे प्रदान केलेलं आहे राष्ट्राला. आणि म्हणून या संविधानाची चर्चा जी होत असताना हे इतिहासात डोकावल्याशिवाय पुढे जायचंच नाही. आता 75 वर्ष झाले, संविधान लागू होऊन 75 वर्ष झाले. काय काय परिणाम झाले. संविधानावर गाणे कोणी लिहिले, गाणे कोण म्हणतंय, सोशल मीडियावर आता येते ना, कोण म्हणताय सांगा ना. आंबेडकरवादीच संविधानाचं गाणं म्हणतो. स्वातंत्र्य समता बंधुत्व म्हटलं, रस्त्यानं कोणी चाललं चिपटाव करतय कोण, असं कोण पाहतंय, आंबेडकरवादी. म्हणजे संवेदनशील, त्या मूल्याशी संवेदनशील असलेला जो वर्ग आहे तो वर्ग आंबेडकरवादी आहे. पूर्ण भारतात भारतीय स्वातंत्र्याच्या संबंधानं आणि या संविधानाच्या संबंधानं जनजागृती करण्यासाठी कोण झटलं, आंबेडकरवादी. आंबेडकरवादीच्या 1000 संघटना असतील, पण सर्वच मानते संविधान पाहिजे, संविधान आमचा, संविधानाशिवाय राज्यकारभारच चालत नाही, असं सर्वच संघटना म्हणतात. म्हणजे लोकांमध्ये 1000 हजारो संघटना पण लोकांमध्ये गेले आणि लोकजागृती झाली. आणि लोकजागृती झाली. या 75 वर्षामध्ये
जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, 70 ते 80 करोड जनता भारताच्या संविधान मूल्याशी संवेदनशील झालेली आहे, जागृत झालेली आहे. आणि मग आता 70 ते 80 करोड जनता संविधान मूल्याशी जागृत झालेली आहे. आणि आता हे जे काही आता ह्याच्यात बघा, 19च्या नंतर आता 24 निवडणूक झाल्या. बाळासाहेब केंद्रक होते. हे त्यांनी जेव्हा काही चेलेचा पाट्याकडून बीजेपीने चेलेचा पाट्याकडून घोषित करून घेतलं, हो संविधान बदलणार आम्ही, असं लागू करणार, पर्यायी संविधान लागू, पर्यायी संविधान आमच्याकडे तयार आहे, हे असं घेत राहिले. त्याच्यामुळे बाळासाहेब म्हणजे संविधान आता बदलत आहे का, तर ह्याच्यावरती ह्यांना आता बाद केलं पाहिजे, बाजूला केलं पाहिजे. म्हणजे आंबेडकरवादी जनसमूह हा मेजॉरिटी आहे भारतामध्ये, मेजॉरिटी मतदान आंबेडकरवाद्याला पडणार आहे. आणि मग ते आंबेडकरवादी विचारधारेनुसार म्हणजे संविधानाच्या विचारानुसार संविधानाचं मूल्य बेस मानून म्हणजे पुढे चालायचं. तुम्ही म्हणजे बाळासाहेब म्हणत होते ना की अधोरेखित करा अगोदर, की तुम्ही मनुस्मृतीला हे करा, बाजूला करा, आणि तुम्ही एक भूमिका घ्या, राजकीय भूमिका घ्या. हे काँग्रेसने राजकीय भूमिका घ्यायला नुसतंच तुला 2 जागा देतो, 3 जागा देतो, काय काय हे असण्याचे नाट्य सुरू केले. 2 जागा देतो, 3 जागा नाही, पंतप्रधानाचं कॅन्डिडेट म्हणून सर्व देश बाळासाहेबांना पाहत होते, हे नीट लक्षात ठेवा. परंतु हे पाहिल्यानंतर त्यांनी मग हे काउंटर करायला सुरुवात केली, मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केले. हे जे प्रचार प्रसार करणारे, संविधानाचे प्रचार प्रसार करणारे हे जे कुणी आहेत ना, मग आता अनेक आहेत आपले, तर त्यांचे नावं घेतले तर त्यांना उगाच महत्व प्राप्त होईल. त्यांना नावं घेत नाही, आता जाऊ द्या, तुम्हाला माहिती आहे बरेचसे लोक इकडे गेले. म्हणजे ज्यांनी आयुष्य स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी ज्यांनी आयुष्य खपले आणि त्यांनी शरद पवारांच्या चरणावर गेले. मी त्याच्या बरोबरच आहे, आम्ही दोघं दोस्त चरणावर गेलाय. मी आपला कुठेच नाही, कुणाचा परिचयच सुद्धा इथे येऊन बसलो, कुणाचाच परिचयच नाही. म्हणजे बघा, म्हणजे 2 फरक आहेत. हे असं म्हणजे असे कित्येक गेले, चरणावर गेले बुद्धिजीवी. आणि मग बघा 1950 भारताच्या संविधानात ज्या तरतुदी झाल्या, अस्पृश्य म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजाती SC ST 1935च्या ऍक्ट नुसार निश्चित झालेल्या, अनुसूचीबद्ध झालेल्या, ह्यांच्यातून ह्यांना राजकीय आरक्षण मिळालं, नोकऱ्यात आरक्षण मिळालं, शिक्षणात आरक्षण मिळालं. आता राजकीय आरक्षण मिळालं तर त्या राखीव जागेनं किती खासदार होते हो भोजने साहेब? राखीव SC STचे 145 होते. काय झाले, कमी झाले म्हणतात आणखी, पण 145 खासदार म्हणजे 1/4 सभागृह आंबेडकर वादी विचारधारेतनं सर्व जनाधाराला प्रेरित करून जनांदोलनातून जे 40 वर्षाच्या संघर्षातून बाबासाहेबांनी निर्माण केलेलं जे काही राजकीय ताकद होती 145 खासदाराची, ती कुठं बोंबलत गेली? काय करती? अहो, तुम्हाला अनुसूचित जातीच्या खासदारानं अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीला केंद्रबिंदू मानून काय समस्या आहेत, आणि तेही 10 वर्षामध्ये तुम्ही सर्व हे जे काही आहे ना, इरेग्युलरिटीज, अनियमितता, समाज जीवनामधली सर्व अनियमितता नष्ट करण्यासाठी हे स्वतंत्र मतदारसंघाचे म्हणजे हे जे राखीव जागेचं जे काही राजकीय क्षेत्रामध्ये राखीव जागा ठेवल्या त्यासाठी खासदार झाला. संसदेत तू 10 वर्ष बोंबल, हे सर्व अंमलबजावणी करून घे. ज्या तरतुदी ह्यांना कॉम्पिटंटच मिळायला गेलाय, म्हणजे ह्या सर्व्हिसमध्ये, आणि सर्व्हिसमध्ये कॉम्पिटंट नाही, आणि इकडे राजकारणात मी अंगठ्या बाजारच, उठसूट अंगठ्या बाजार. माझ्यासारख्याला कुणी म्हणजे बघतच नाही. आमच्यासारखा जर प्रतिभावान माणूस जर पाहिला तर काहीतरी होईल, तर त्याच्याकडे बघतच सुद्धा नाही. तो आहे का म्हणतात, तो आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे का, हिपर्यंत असं त्यांचं. तर हा एक वर्ग निर्माण झाला. दुसरा उच्च पदस्थ
जो आमच्या म्हणजे खांडेकर सरांनी सांगितलेला आहे, उच्च पदस्थ आमचे आलटे सर शिकवतात, असले UPSC शिकवतात ना तुम्ही, उच्च पदस्थ ते असे उच्च पदस्थ निर्माण झाले. उच्च पदस्थ ते त्यांनी म्हणजे प्रस्थापित पक्ष, आंबेडकरवादी पक्षाच्या विरोधात जाऊन प्रस्थापित पक्षाचे गुलाम झाले ते, आणि त्यांचेच म्हणजे पाळलेले बैल म्हणा किंवा आणखी काय म्हणा, मी बैल म्हणतो, जाऊ दे आता कशाला बाकीचं म्हणायचं, मी बैलच म्हणतो त्यांना. ते तर झाले काहीच कामाचे नाही. पण हे प्रशासनात बसलेत लेखणी, आणि हे त्याला जिथं चालवता येते तिथं तरी चालव, तुझी लेखणी जितकी शक्य आहे तेवढी नाही. मालकापुढे खाली ह्याची थोडासा निर्णय काय घ्यायचा असला की मालकाकडे जाणार. हे असले हे आमचे उच्च पदस्थ. आणि ह्या दोन्हीच जे काही होस्टाईल झालेली आहेत, आंबेडकरवादी विचारधारेला आणि संविधान मूल्य अशी होस्टाईल झालेली आहेत. आणि बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, ह्याला तयार करून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 जो धम्मक्रांती घडवलेली आहे ना, ती धम्मक्रांती घडवली म्हणजे काय केलंय माहिती आहे, त्यांनी जो काय हा जनाधार तयार केलेला आहे राष्ट्र निर्मितीचा. तुम्ही आता अनुसूचित जाती जमातीमध्ये आता फसू नका, राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी तयार व्हा. आणि म्हणून राष्ट्राचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला विस्तृत दृष्टी पाहिजे, सर्व समाजाचा अभ्यास पाहिजे, भारतीय समाजाचा नागरिकाचा अभ्यास पाहिजे. आणि मग तिकडे नजरा फिरवा आणि पूर्ण भारतातल्या ज्या नागरिकांना त्यांचं जे काही पुनर्जन्म झाला बाबासाहेब म्हटलेले आहेत, नागरिकत्व बहाल करून जातीचं धर्माचं आणि जे काही विविधतेमध्ये सडक चाललेला इथला भारताचा माणूस होता, त्याला नागरिक बनवून त्याच्यात पुनर्जन्म केलेला 1950 त्याला स्थिर करण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 धम्मक्रांती केलेली आहे. आणि ह्या भारताला पर्यायी सामाजिक व्यवस्था दिलेली आहे, ती काही मारा मागण्यासाठी नाही आहे, हे नीट लक्षात घ्या. समग्र भारतीय समाजाला इथलं जे काही कम्युनिस्ट आणि ब्राह्मणिझम या दोघालाही पर्याय म्हणून बाबासाहेबांनी हे भारतीय लोकशाही राष्ट्रवादाचं तत्वज्ञान आणि भारताचं हे संविधान आणि बुद्धाचा धम्म तुम्हाला दिलेला आहे. बुद्धाचा धम्म, आता तुम्ही बुद्धाचा धम्म किती ब्राह्मण म्हणजे किती बौद्ध इतरांना सांगता बरं? नाहीच ना सांगत. अहो इतकंच काय, कुणाला म्हणजे एखादा मराठा किंवा एखादा दुसरा OBC वगैरे तेव्हा त्याला जैन म्हणलं, जैन म्हणू नका, ते आपला नाही म्हणजे अरे कसं आपला नाही, अरे हे सर्व भारताचे नागरिक तुमचे आहे, त्यांना उठवा, जागी करा, त्यांचे तुम्हाला तुम्ही बाहेर या. बाळासाहेब म्हणले होते बघा गेल्या 19 डिकास्ट व्हा. मी पकडला होता मुद्दा, बाकीच्यांनी कुणीच पकडला नाही. मी टाकला होता पोस्ट, मी पोस्ट टाकली होती बरं का ताई, कोणी उचललंच नाही, बरं मी काय चांगलं टाकतो तो कुणी म्हणजे ते रिच होत नाही काय तिथपर्यंत, रिचच होत नाही हे जे आहे. मग ते लोक म्हणायचे रिच होत नाही तिथपर्यंत, तुमचं काहीतरी हॅक केलंय ते असं होत असं काय. पण कुणी म्हणजे तज्ञ लोक बोलतच नाही त्याच्यावर, मला वाटतं बोलावं त्याच्यावर भाष्य करावं. हे जे आहे हे आपण जे काही तुम्हाला मी का बोलायलो, हे तुम्ही बुद्धिजीवी आहात. आणि आजच वर्षाला एकदा नाही बरं, कुठे ते सगळे वर्षाला एकदा नाही, प्रत्येक जिल्ह्यात बुद्धिमंताला एकत्रित करा आणि त्यांना हे सांगा. ते वाचतच नाहीत. बुद्धिमंत म्हणजे काय पुस्तकातले झालेले आहेत ते. आणि आमच्या म्हणजे आलटे सरांना माहिती आहे PhD कसे होते आजकालचे, PhD कसे होते माहिती आहे ना. तुम्ही गाईड म्हणून राहिला. आमचे सूर्यवंशी सर मात्र सायंटिफिक त्यांनी ते PhD केलेले आहेत स्पेनला जाऊन. आणि मग आम्हाला पाहिजे सूर्यवंशी सरासारखे PhD. तर त्यांना न विचारता हे जे गोल गोल जे आहेत ना, गुळगुळी कुंकड विलंबकडे PhD झालेले. आणि आता जे काय म्हणतात ना, बाळासाहेबांचं राजकारणात आपल्याला पडत नाही. 1.5 लाख लोक लागते, तर 1.5 लोक लागतात. अरे 1.5 लोक लागतात आणि तू जसा कुटुंब आहेस तू तरी ठीक पाहिजे ना.
तू एकदा जर एखादा स्थिर असतास तर आम्ही तुझं ऐकू. हे जे आहे म्हणून तुम्ही आपण जे सर्व बुद्धिमान लोक आहोत काय झाले माहिती आता देशामध्ये एक काय परिस्थिती निर्माण झाली. ब्राह्मण तर बाबासाहेबांनी 3 वर्गीकरण केले ते ब्राह्मण ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत 3 वर्ग. आता काय आहे ब्राह्मण त्याच्यातला काय झाला ब्राह्मणांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे ताई बाहेर त्यांची सर्व व्यवस्था बाहेर केलेली आहे. तर प्रशासनामध्ये आहेतच उच्च पदस्थानी पण बाहेरच्या ठिकाणी बी पर्यायी त्यांनी घर केले. इथं एक घर ते तिकडं एक घर त्यांनी केलंय ते सर्व व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे ब्राह्मण सुरक्षित आहे त्यांनी ती योजना बनवलेली आहे. इतकंच नाही तर जेव्हा भारत हे संविधान लागू झालं आणि त्यावेळेस आता भारतामध्ये हे हे कम्युनिस्टाची क्रांती झाली होती ना त्याच काळात. आता येतं का काय की बाबा कम्युनिस्ट सरकार चला पटापटा पटापटा हे सर्व हे कोण गेले ब्राह्मण हे कम्युनिस्टमध्ये सामील झाले. ते बघा ना पश्चिम बंगालमध्ये ते केरळमध्ये कोण आहे ते. तर हे सर्व जे आहे हे ब्राह्मणांनी आपली व्यवस्था केलेली आहे. ब्राह्मणेतर म्हणजे त्याच्यामधला जो काही आपण आता ब्राह्मणेतराचं काय चाललंय हे पाहू. पण तत्पूर्वी बाबासाहेबांनी तयार केलेला हा जनाधार बहिष्कृत वर्ग म्हणजे धर्मबाह्य असलेला वर्ग त्याचा एक जिन्सी समाज प्रज्ञा संपन्न समाज निर्माण केलेला विविध जाती जमातीचा हा वर्ग तो त्याच्यामध्ये काय झाले हे 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 राजकारणी असले म्हणजे हे झाले बैल आणि ह्याच्यामध्ये प्रशासनामध्ये गेले तिथे अधिकारी जे आहेत तिथे प्रस्थापितांचे बगलबच्चे झाले. आता जे आहेत ना उगाच जीव तोडून विरोध करतात. जीव तोडून बाळासाहेबाला विरोध आणि वंचित आघाडीला विरोध. हे काय बाबा हे काय असलं हे झाले. आता ह्यांची अशी अवस्था आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये आणि ह्याच्यात मध्ये बघा हे फार कमी असतात बरं. तुम्ही बोला ना गेलात म्हणून ते वाढायला लागले त्यांची चर्चा व्हायली. गोगने साहेब तुम्ही बोला ना लय मोठे लोक तुम्ही बोलच ना गेलात आणि ते बोलायले कमी आहेत. ते हे विचारवंतीची म्हणतो ना आपण की हे काँग्रेसची त्या कोण बाईनं काहीतरी बोलली ना ती काय नाव तिचं ते बलुत्याच्या बलुत लिहिलेल्या ह्याची मुलगी काय तिनं काय बघा आहे का नाही हिला काही कळत आहे का नाही काय शिंबूड पुसत आहे का नाही काय काय आहे ते अवघडच कारभार आहे बाबा. हे जे आहे तर हे कमी लोक आहेत. आलते साहेब आपण बोलत नाही हो आपण बोला नाही इथं आलेले सर्वच बोलत जा. रीच होऊ द्या ना तुमच्यापर्यंत आमचं म्हणणं रीचच होत नाही तुम्ही इग्नोरच करताय. इतकंच नाही तुम्ही बघत सुद्धा नाही. चांगला माणूस कोण सांगायला लागला स्वाभिमानी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. असलं कसं आंबेडकरवादाचा संस्कार तुमच्यावर हे सर्व. आणि म्हणून हे 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 आता तुम्हाला म्हणजे जे कोणी आहेत लोक आपण फेस केलं ना ते 145 खासदार असूनही आपण राजकारणात काहीच नाही तरीही आपण आपला मैदानी लढा काढून आपलं म्हणजे स्वाभिमान कायम ठेवलाय. इतक्या म्हणजे आपण जे आहो ना राजकारणात असलं जो मानलेला आहे सत्ताधारी असेल काही असो. इंदिरा गांधीच्या ह्याला तुमचं मानलं नाही सध्याला त्या काळात आम्ही आंदोलन केलेली आहेत. म्हणजे हे सर्व सामाजिक परिवर्तनाचे लढे त्या काळात सुद्धा केले. आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही गावोगाव फिरलो बहिष्कार टाकले. ते सर्व ह्यांनी हे बहिष्कार टाकायचे हे जे काही जातीग्रस्त लोक आणि धर्मग्रस्त लोक बहिष्कार टाकायचे गावोगाव आम्ही गेलो लोकांना सांगितलं हे ग्रामीण सोडून द्या चला या बाहेर. हे केलं. मग आता तसं केलेली माणसं मुरताड काय आहेत मला कळतच नाहीये का बोलणं गेले. तुम्हाला बोलण्यासाठी हे संमेलन आयोजित केले. तुम्ही बोला चांगलं चांगलं बोलणाऱ्यांना साथ द्या आणि उठतात सुटतात बाळासाहेबांना काही म्हणजे काय आमचं ऐकूनच घेत नाहीत आम्हाला हिडीस फिडीसच करतात. आता हिडीस फिडीस करणं हा भावनिक मुद्दा आहे परंतु तुझ्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेची लढाई दुसरा कोणी लढणार आहे का सांग दुसरा कोणी असेल तर आम्ही ऐकतो तुझ्या पाठीशी यायला. काचे गाबडे येते तर मग तिथं आम्ही आता करू आता तू आणखी करशील ना आम्हाला तो कटकट ठेवशील आणि आमचे आयडेंटिफाईड आहेत ना आयडेंटिफाईड आहेत. आता बाळासाहेब काय म्हणले बा नको उत्तर प्रदेशात नको त्यांना मी डिस्टर्ब करत नाही. समजून घ्यावा का नाही या BSP वाले
समजून घ्यावा का नाही? निश्चित नव्हतं. आता ह्याच्यामुळे असं समजतंय की ह्यांना प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे, आणि प्रॉपर ट्रेनिंग नाही त्याला दोषी मला समजतो, मीच समजतो. का? मला कळतंय. मग आपण हे जितके जितके कळणारे लोक आहेत ते दोषी आहेत, हे दोषी आहेत. आणि म्हणून आजच्या या जागर संमेलनाच्या नंतर हा प्रारंभ आहे, पुन्हा पुढच्या वर्षी नाही. अहो तुमचे हे जे काही संविधानाचे जे काही संमेलनाचे जे काही सदस्य नोंदणी किती आहे? करा ना सदस्य नोंदणी, तालुक्यात जिल्ह्यात करा. आदेश यायचे आदेश आता बाळासाहेब काय काय करतील मला काय कळतच नाही बाबा. कुणाला आदेश देतील? तुम्ही काय मनाने प्रज्ञा चालवा ना, काही मनानं चालवा दिमाग. आणि हे काम करायचं तर काय काम आहे आपल्यासमोर? बघा, इथला हा जो काही ब्राह्मणेतर समाज आहे, ब्राह्मणेतर समाज अनेक जातीमध्ये विभागलेला आहे. काउंटर रिव्होल्युशन नंतर केलं ना त्या वर्णाच्या जाती, बाबासाहेबांना त्या म्हणजे याची पुष्यमित्राची प्रतिक्रांती झाली, त्याच्यानंतरच्या काय जाती निर्माण केल्या ना, मनुस्मृतीने गठीत केली, जाती निर्माण केल्या. त्या अनेक जाती काय झाल्या? त्या संविधानानं जागृत झाल्या. तुला मान सन्मान प्रतिष्ठा संविधानाने दिली म्हणून या जाती जागृत झाल्या. आता जागृत झाल्यात मग त्यांना काय तो पण नेता कुठं स्वतःच जाती तर स्वतःच, कारण काही तसं काही चवळीचा त्या नेटाच होऊ देणार ना, तिकडे घुसून देणार. हे मोठं आहे असं म्हणण्यासाठी वातावरणच निर्माण होऊ दे राहील कम्युनिकेशन मीडिया. हे बाबासाहेबांचं जे काही तत्वज्ञान आहे आणि ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत हे प्रभावी आणि प्रबळ आहेत, हे घुसून देणार त्यांच्या डोक्यामध्ये. जास्त वेळ व्हायला थांबतो आताच लगेच जास्त व्हायला म्हणजे तरी, परंतु हे सांगणं आवश्यक आहे मला असं वाटतं. बाकी तर हे सर्व दिलं, परंतु हे जे काही आज जे आहे मराठा एका बाजूनं आरक्षण मागतोय तर तो कुणाला उदाहरण म्हणून समोर ठेवतोय? बौद्धासारखं व्हायचे म्हणजे बौद्ध कशी सुधारले असं त्याला वाटते. हे नीट लक्षात घ्या तुम्ही, हा मुद्दा एक लक्षात घेतला पाहिजे. त्यांना कोण ऑपरेट करताय, जातीच्या नावाखाली कोण उचकित आहे, हा भाग थोडासा बाजूला ठेवा. परंतु त्याला काय वाटतंय की तू पहिला कसा होता? ब्राह्मणासारखं व्हायचे. आता काय आहे त्याचं? नाही मला बौद्धासारखं व्हायचं. हे परिवर्तन तुमच्या चळवळीनं जो मेसेज दिलेला आहे 75 वर्ष समाज जीवनामध्ये, त्याचा हा परिणाम आहे की त्याचा केंद्रक, त्याचं जे काही लक्ष होतं की मला तसं व्हायचंय, तो सर्व फिरला इकडे बौद्धावर आलाय. म्हणजे बौद्धांची जिम्मेदारी वाढली की नाही? बौद्धांची आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की नाही? काय आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे जे मूल्य आहे तुमच्या आचरणात दिसावं की नाही? आणि हे दिसण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याची योजना तुम्ही बनवा. ओबीसीचा ती कहाणी कसं लटकत ठेवलेलं आहे ह्यांना. मराठ्याला बी लटकत ठेवलं बरं अण्णासाहेब पाटलापासून. हे अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, हे मराठा महासंघ होता आणि त्याच्यानंतर मराठा सेवा संघ काढला. हे म्हणजे खेडेकर वगैरे ही जी मंडळी, खेडेकरची बायको बीजेपी मध्ये, खेडेकर इकडं ह्याच्यात, म्हणजे हे असलं आहे ते कडबोळ, पण तरी बी ते करत आहेत आणि त्यांना उभं करायसाठी आम्हीच केला प्रयत्न. म्हणजे आम्ही जे काही थेरी बनवली, थेरी ऑर्गनायझेशन, संघटन बांधणीची थेरी, सिस्टम कशी बांधावी, म्हणजे त्याची जी काही व्यवस्था कशी करावी, संघटन कसं बांधावं, ह्याचं जे काही प्रारूप जो आहे, प्रारूप आमच्याकडे ऐकू बसले. आणि त्याचं ते मामा देशमुख जे आहेत ना, केडर कॅम्प घेतात की नाही? मामा देशमुख कुठला केडर कॅम्प घेतात सांगा बरं, बोलण्यासारखं आहे का माहिती तुम्हाला? नाही. अहो ते बामशेटच्या ह्याच्यात केडर कॅम्प मध्ये बसले, ते ऐकले तेच सांगत राहतात. कोण आहेत प्रशिक्षक त्यांचे? म्हणजे हे मी कोणाला म्हणजे हे करण्यासाठी म्हणत नाही, म्हणजे वास्तव सांगतोय मी केलेलं आहे तसं. बरं आम्हाला काय म्हणायचे, तुम्ही समोर येऊ नका, तुम्ही महागरा आणि ह्यांना बोलू द्या. म्हणजे आम्ही बंजारा लोक समोर केले, म्हणजे जे काही बोलायचं लिहून द्यायचं आम्ही सरळ, हे बोलायचं तरी लोक म्हणायचे लय भारी भारी. म्हणजे हे आपले बौद्धाचे लोक ते लय भारी भारी, हेच लय भारी, आम्हाला बाजूला.
आता हे जे काय आहे हे असं झालेलं आहे. मग त्यांना आता कसं असतं, सुरुवातीला त्यांना हायलाइट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, परंतु त्यांच्यामध्ये ते दृढ व्हावा, आंबेडकरवादी विचार दृढ व्हावा, ह्याच्यासाठी ह्याचे सूत्र जे आहेत आमच्या हाती पाहिजेत ना. जे लिहून देते त्याच्या हातीच ठेवत नाहीत ना. मग ते कोणी, मग आता बाकीचे ठेवतच नाहीत ते, जे कोणी ते वरिष्ठ असतात ते. हे बाजूला तू यालाच करू बसते मग घालू खड्यात खाली खड्यात याच्यावर मग पुन्हा आणखी यावं लागत सावरायला त्या आंबेडकरवाद्यालाच. हे घडतंय. तर हे ओबीसीचं जे काय आहे, मंडल आयोगाचे जे लागू करण्यासाठी मी त्या पटण्याच्या ते गांधी मैदान आहे का, कटडं घेऊन मी ते पुस्तकाचं मंडळ छापले, आम्ही 1 लाख पुस्तकं छापले आणि सर्व ओबीसी मध्ये वाटते. ते गटडं घेऊन मी गांधी मैदानातून 4 बागच्या स्टेशन पर्यंत आलो. कुठलं रिक्षा मिळाला काय व्हायला गर्दी खूप, तो दुसरा घामाघूम झालो. म्हणजे इतकं कष्ट, प्रत्येकाच्या घरोघर फिरलो मी, तिथं ओळख सुद्धा नव्हती माझी पटण्याला राहून. पूर्ण ह्याच्यात फिरलो मी, पूर्ण बिहारच्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे ओबीसी साठी मी फिरलेलं सांगतो, बाकीचे तर खूप फिरले माझ्यासारखे, पण मी फिरलेलं तुम्हाला सांगायला. इतके परिश्रम घेऊन ओबीसी कुठं त्याचा लागू झाला मंडल आयोग व्हीपीसिंगच्या माध्यमातून. आणि कोण जाळून घेतलं ते त्याच्या विरोधात? ओबीसीचेच होते ना. ते गोस्वामी कोण होता ना, त्यांनी जाळून घेतलं की नाही. म्हणजे ओबीसीचेच लोक असं करतात. त्याचा मंडल आयोग लागू झाला, बघितलं, आणि मग ते लगेच कोर्टात टाकला. हे ब्रह्मघोळ जो आहे ना, इतका घोळ आहे बरं का, तो उकळायला फार कठीण आहे. वाटे साहेब, ब्रह्मघोळ आहे ताई, हा ब्रह्मघोळ जो आहे ना, हे उकळणं फारच कठीण आहे. आणि ते आंबेडकरवादीच उकळू शकतात, ते नीट लक्षात घेतलं पाहिजे. हा घोळ जो आहे, हे ओबीसी आता बाळासाहेबांनी ते तिकडे चालले. ओबीसी गेल्या वेळेस 19 ओबीसी साठी पुढाकार घेतलाच होता, त्यांना दिलंच होतं. हे आमचा अण्णाराव पाटील आम्हीच तयार केलं आहे. तिकडे पहिल्यांदा सुरुवातीला शोधून आणला वकील होता, रिस्ता मी बोललो का म्हटलं मस्त. पहिल्यांदा आणला होता शेठ, मला बोलता येत नाही आणला वरील बोलला की नंतर तर तो येतात झाला. आता मी पाहिलं आमच्या म्हणजे उचल्या कार जो आहे का, त्याला मी बरंच उभं केलं होतं ते ह्याच्यात, म्हणजे लातूर मध्ये. हे सर्व जे आहेत ना, की आम्ही आमच्या तालमीत राहिलेले लोक गेले की तिकडे जाय. तर हे जे आहे, हे ओबीसींना जागृत करण्यासाठी प्रयत्न केले, ते कायम राहिले नाहीत. परंतु ते सुद्धा आज त्यांना संघटित करण्याचं, दिशा देण्याचं काम बाळासाहेब करत आहेत. किती त्रास होत असेल त्यांना, त्यांचं जरा काही लक्षात घेत जा ना. त्यांनी मला विचारतच नाहीत, बस रुसून. मला म्हणले चला तुमची बाळासाहेब भेट घालून देतो. नको रे बाबा म्हणलं, ते लोकांनी सांगितलं ते लोक टाकून बोलते नकोच म्हणलं, मला नकच पुढे समोरच नाही जायचं. म्हणजे माझं काशीरामशी जमलं नाही, त्यांना मी भांडण करून आलो, ते छली बी त्यांना भांडण करून आलो. आणि मला हे सर्व लोक म्हणायचे हे भांडखोर आहे, ह्याचं कुठंच जमत नाही. मग म्हटलं मला नको बाळासाहेब, मला काय घेऊ नका रे बाबा. म्हणजे मी आपलं करतो ते सर्व, कारण मला त्यांची भूमिका मान्य आहे. मग भूमिका मान्य आहे, काय करायचं मला कुणाची ही करायची. आणि मला आता काय व्हायचं नाही, माझ्यासाठी काय व्हायचं नाही. हो, समाजाला केंद्रबिंदू आणि समाजाचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा जी बाबासाहेबांनी मिळवून दिलेली आहे, ती कायम करायसाठी तुमचं स्वायत्त राजकारण उभारायला पाहिजे. स्वतंत्र राजकारण, स्वतंत्र बाण्याचं राजकारण उभारायला पाहिजे. आणि स्वतंत्र बाण्याचं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते आता ओबीसी मध्ये तर चाललेत. त्याच्यासाठी एक अभियान चालवलं, शेड्यूल ट्राईब मध्ये सुद्धा घुसले. त्यांनी त्यांचं बी काही जोडतोड करायलाच ना. राजकारण त्यांना कळतं, आम्हाला तेवढं कळत नाही म्हणून आम्ही काढता काय घेतला ना तिकडून. आम्हाला राजकारण कळत नाही बाबा, आम्हाला सरळ झोपट स्वाभिमान मान सन्मान प्रतिष्ठा हे कळते, आम्हाला राजकारण कळत नाही. म्हणून आम्ही आपलं नाही बाबा, आपल्याला नाही कळत ते बाळासाहेबांकडे राजकारणाचं. परंतु त्यांच्यावरच आपल्याला राजकारण कळत नाही तर त्यांच्यावर कशासाठी सगळं करतात. तुम्हाला कळत असते तर मग करा, तुम्हाला कळतंय ना खरा, आणि आम्हाला मान सन्मान स्वाभिमान मिळून द्या. हे जे कोणी आहेत ना काँग्रेसचा जो काही म्हणजे काय तळी उचलणारे, आता काय बोलावं त्यांच्यासाठी. ते खांडेकर म्हणले बोला बाबा त्यांचं काय बोलावं. तुम्हाला हे जितके विचारवंत आहेत ना बोलणे साहेब, मला कधीच विचारवंत वाटले नाही, तेव्हापासून वाटले नाहीत मला.
म्हणजे रावसाहेब कसबे वगैरे तर आम्ही समकारी नाहीत किंवा ऐका ना आमटे साहेब आपल्याच काळात ते तिथं मुलींना तिथं गंगाधर पानतावणे वगैरे असायचे, हे मार्गदर्शक असायचे. आता हे नेते बाबूराव बाबू म्हणायचे चायनात अशी क्रांती झाली तशी क्रांती झाली, हे असं केलं. मला काय ते अविनाश डोळसकडे यायचे, आम्ही अविनाश डोळसचे मित्र तिथे यायचे, ते सांगायचे. आम्हाला काय ते कमी विषय सांगायचं ते पडतच नव्हतं, पण ते सांगायचे. म्हणजे त्या काळातले जे बुद्धिमान लोक जे होते, नागरे घसाळ, हे बाबूराव बाबू, ही एक होते. म्हणजे थोडेसे प्रतिभावान होते बरं, पण प्रतिभावान नसलेले जे काही आत्मचरित्र लेखे आणि लिखे हे जे आहेत ना, हे तर सर्व वाया गेलेलेच आहेत. सर्वच वाया गेलेले, सर्व आमची बेइज्जतीच दाखवली त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये. म्हणजे ते लिंबाळ काय आहे ती, त्याने बी काहीतरी सर्व बेइज्जती. आता काय सांगू कुणाकुणाच, तसले हे विचारवंत आणि तसले हे साहित्यिक आहेत. तर हे सर्व गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही प्रज्ञावान आहात, तुम्ही ठरवा. आणि हे जे काही क्रिमी लेअर 1992ला क्रिमी लेअर लावलं, ते कोर्टानं हस्तक्षेप केला. आता त्यावेळेस मी सकाळीच म्हणजे थोडा साहेबाशी बोलता म्हणलं चला आम्हाला त्यावेळेस लक्षात नाही आलं, नाही तर आम्ही बी त्या कोर्टामध्ये आम्ही हे केलं असतं, पैरवी केली असती त्या काळात, तर बरं झालं असतं. आम्हाला त्यावेळेस काय कळतं, आम्ही जरा उमेदीचे होतोच ना त्यावेळेस, जरा धडपड वाटत होतं करू शकू. आता नाही वाटत तसं काही करू शकू, म्हणून पळणं होत नाही, धावपळ होत नाही. पण त्यावेळेस ते का केलं नाही गिरती वाटायला. म्हणजे ठीक आहे ना, तर ते त्यांनी नाही आले, आमच्या बरोबर नाही आले, पण त्यांच्या हिताचे जे काही आहे क्रिमिलेअर ते पुन्हा कचरा तिकडं आणलं त्यांनी. म्हणजे बेसिक क्रिमिलेअर लावणं हे संविधान उद्देशिकेशी, संविधान हेतूशी, आरक्षणाच्या हेतूशी हे पूर्णतः विसंगत गोष्ट आहे. हे आणि हे कोण करतंय? संविधानाला, म्हणजे संविधानाला व्हायलेट करणं, संविधानाच्या हेतूला व्हायलेट करणं कोण करतं? व्हायलेट न्यायाधीश, तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश. अजब प्रकार आहे, भयानक आहे. म्हणजे हे राजकीय पक्ष हातबल झालेले आहेत, हे नीट लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाकडे का चाललेत? ह्यांनी का नाही घेत संसदेमध्ये निर्णय? सुप्रीम कोर्टाकडे का गेलेत? म्हणजे ह्यांनी जर घेतला असा निर्णय तर ह्यांच्या चारी मुंड्याची इकडेच करतील ते, परंतु ते तिकडून आणतात. तर हे जे आहे हे सर्व हे क्रिमिलेअरचं जे आहे हे विसंगती आहे. आता वर्गीकरण म्हणताल तर त्यांना हवा असलेलं वर्गीकरण म्हणजे आमच्या हिताचं आहे का? आम्हाला जे वाटतं, आम्हाला प्रामाणिकपणे वाटते हे बौद्ध झालेत का सुधारलेत का, ठीक आहे. बरं, आता बौद्धाला नका घेऊ, मातंग समाजाला घ्या, एखादा डकलवाराला घ्या, एखादा रायरांदाला घ्या, एखादा आणखी कोणता त्या जातीच्या लोकांना घ्या. हे घ्यायला काही आम्ही नाकारलं का? त्यांना प्रशासन जे आहे, प्रशासन मग हेतू काय यांचा? हे क्रिमिनल म्हणजे हे काही वर्गीकरण करण्याचा हेतू काय आहे? आपसात भांडा आणि हे मांग महारावर भांडायलेत ना. आता भले महार बौद्ध झालेत पण ते महाराज मानते, भांडायला लागलेत ना. तर ते कसं आहे की हे कसं आहे, ही गंभीर जाती युद्ध, आपसातलं जाती युद्ध ब्रिटिश जे काही साम्राज्यवाद्याने केलं ना, आपसात भांडायचं आणि ते तंत्र आहे. हे नीट लक्षात घ्या. हे ह्यांना आखलीच नाही ना, ह्यांचं काय काढायचं नवीन तंत्राला विरोध करा ना, आम्हाला नवीन क्रिएशन करा आम्हाला विरोध करण्यासाठी. आम्ही जी काही फिलॉसॉफी तयार केलेली आहे जगण्याची, मानवी जगण्याची फिलॉसॉफी तयार केलेली आहे, ह्याच्यावर मात करणारी फिलॉसॉफी तयार करा आणि मग आम्हाला विरोध करा, आम्ही मैदानात आहे. परंतु असं नाही, असं होऊन नाही राहिले आणि म्हणून गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. ते विचाराची लढाई लढत नाही आहेत, ते गनिमी कावा म्हणतात त्याला. आणि राजकारणात गनिमी कावा असावा, लोकसत्ताक राजकारणात गनिमी कावा असू शकत नाही. लोकसत्ताक राजकारणात स्पष्ट अशी भूमिका घेऊन लोकांची जागृती करून संघटन बांधायचं असते आणि मग लोकांना म्हणजे सुख समाधान आणि सर्वस्वी लोकांसाठी अर्पित करायची असते. सत्ता ही लोकांची आहे. आम्ही भारताचे लोक, आम्ही मान्य केलेलं आहे भारताच्या संविधानानं, आणि मग आम्ही भारताचे लोक ह्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हे भारताचं संविधान आहे, त्याची जागृती केली पाहिजे. जागृती करण्यासाठी एकमेव वर्ग जर ज्ञानवान आणि प्रज्ञावान कोण असेल तर तो
आंबेडकरवादी विचाराशी कटिबद्ध असलेला जो बुद्धिवादी वर्ग आहे तोच आहे आणि तोच त्याचा प्रचारक होऊ शकतो. आणि हा प्रचार करण्यासाठी आपण हे जे काही साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे, साहित्य निर्माण करा. ब्राह्मणवाद्याचं साहित्य आहे का नाही, ते वेद पुराण आणखी काही ते साहित्य निर्माण केलं. कुणी वाचून येतं नाही वाचून, पण लिहिलं. आणि कुणी वाचून येतं कुणाच्या घरात टाकून त्याचा फुकट. तसं तुम्ही साहित्य निर्माण करा. भारतीय संविधानाचं जागर करण्यासाठी एक एक कलमाचा हेतू, हिचा भारत एक राष्ट्र निर्माण होईल आणि सर्व विविधता, किती विविधता होती ते संस्थानिक एकीकडं, की हे इकडले हे जातीग्रस्त एकीकडं, धर्मग्रस्त एकीकडं, भाषावाले एकीकडं, हे वेगवेगळे अंतरप्रवाह का सर्वांना एक करण्याचं काम बाबासाहेबांच्या ह्या भारताच्या संविधान लिहिण्यातून केलेलं आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि हेच चॅलेंज जगानं हे जे काही चॅलेंजिंग जॉब आहे बाबासाहेबांनी केलेला, जगानं स्वीकारलेला आहे. नेल्सन मंडेला आले, म्हणले भारतातून काय घेऊन जायचं, म्हणजे भारताचं संविधानाचं आम्हाला घेऊन जायचं, कारण त्यांना बनवायचं होतं ना. त्यांना नेटकच बाहेर टाकलं होतं ना, बाहेर म्हणजे जेलमधून बाहेर काढलं होतं आणि देश स्वतंत्र केला होता. त्याचा आले होते का नाही भारतात, ते फुलं बिलं टाकले होते ना भारतातल्या लोकांनी त्यांच्याकडे. फुलं का जाण टाकता, हे भारताचं संविधान द्या. भारताचं संविधान त्यांना दिलं आणि मग हे आपण आपल्याला देशात लागू करू असं म्हटले. म्हणजे एकंदरीत जगात आणि बाबासाहेबांची क्रांती जी आहे ती काही भारतापुरती मर्यादित नाही आहे. तिन्ही क्रांत्या जागतिक लेवलवरच्या आहेत, हे लक्षात घ्या. महाडची क्रांती जागतिक लेवलवरली सामाजिक क्रांती आहे. संविधानिक क्रांती, संविधान ही एक क्रांती आहे, क्रांतीचा दस्तऐवज आहे. ही क्रांती, संविधानिक क्रांती, ही सुद्धा एक थेंब सुद्धा सांडला नाही. आणि थेंब कुठं सांडले माहितीये का, हे आपसातच तू कमी गांधी आणि म्हणजे हिंदू आणि मुस्लिमात संघर्ष झालेला आहे, त्यांनी रक्तपात केलेला आहे. तो काही भारताच्या स्वातंत्र्यासाठी रक्त नाही सांडलं, ते आपसात तुला का मला, तुला पाहिजे का मला पाहिजे. आणि आज हिंदू मुसलमानचे रक्त सांडतायत. म्हणजे या देशामध्ये कलह निर्माण करण्याचं काम, देशामध्ये अराजक निर्माण करण्याचं काम या शासनाच्या संसाधनाद्वारे होत आहे. आणि हे आपण प्रज्ञावान लोक डोळे उघडून पाहत राहतात. कशाला पाहत राहता असं, आणि ह्याला काहीतरी करा ना. तुम्हाला येऊ द्या, काहीतरी नाकाला झोपू द्या, मिरची लागू द्या आणि मग हे सक्रिय व्हा आणि ते राजकारण करू द्या. बाळासाहेबांना तुम्ही त्या राजकारणावर भाष्य करी जाऊ नका. तुम्हाला जर कळत नसेल तर त्यांना करू द्या. तुम्ही लोकांना जागृत करा. हे भरकटलेले बुद्धिजीवी आहे ना, त्यांना आणा. आणि काय बिचारे आहेत होते, तुम्ही उगाच त्यांना म्हणताय ते विरोधक नाही, खांडेकर तुम्ही विरोधक नाहीत होते, तुम्ही म्हणाला ते, पण विरोधक नाही ते बिचारे, त्यांना कळतच नाही काही. त्यांना म्हणजे कसं आहे, मला त्या पेपर मध्ये मी साहित्यिक म्हणून मान्यता द्यावी. लोकमत मध्ये पेपर, त्यावेळेस लोकमत मध्ये बातमी यायची म्हणजे अवघड काम. बातमी आली की नेटाच व्हायचं त्याच्यात. आमच्या बातम्या का नाही, ते काय लिहिलं हे तर ह्या मोर्चाचं नेतृत्व श्याम पिंगळेंनी केलं. असं टाकायची जाणीवपूर्वक, असं का होतं रे म्हणलं. नाही म्हणलं ते तसंच असं, ती प्रिंट मिस्टेक. म्हणजे आयडेंटिफाय ना कुठे होऊ नये. हे मी पाहिलंय ना, मी केलेलं आहे संघर्ष सर्व. आणि ते जे प्रस्थापित आणि मग कुणाचं छापते जे त्यांना मान्य झालंय, मी बाबा तुमचाच बरं का, तुमचाच म्हणल्यानंतर मग त्याचं छापते ते साहित्य, ते साहित्य. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे सर्व लोकांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं साहित्य, त्यांची सर्व संसाधनं, कम्युनिकेशनचे संसाधनं, उभं करण्याचे संसाधनं त्यांनी त्यांचे वापरले आणि ते करत आहेत. तेव्हा आपण ह्या परिस्थितीला हे आता काय केलंय, अराजक निर्माण करायचं चाललंय बरं त्यांचं. हे नीट लक्षात घ्या. भांडण, जाती युद्ध सुरू करायचे त्यांना. कारण का जाती गोंधळ निर्माण केला की प्रज्ञावान माणूस असं करतो, असं करतो ना, म्हणून असंच करा. तर हे जातीचं युद्ध परस्परात लावायला लागले. परंतु राजकीय जे काही राजकारणात जे करायला लागलेले बाळासाहेब आहेत, त्यांना करू द्या ना. त्यांना म्हणजे फक्त फीड करा, हे असं चाललंय, ते तसं चाललंय, हे सांगा आणि लोकांना जागृत करा. हे भैकलेले लोक त्यांना आणा इकडचं, ये रे बाबा तसं जाऊ नको इकडं तिकडं. काय मिळालंय तुला आणि कुणाला काय मिळालं नाही बरं का. तुम्ही म्हणतात इतके कोटी तितके कोटी, काय नाही, यांना कुणी काय विचारत नाहीये, त्याची किंमत नाही तेवढी. तुम्ही आपलं काही बी किंमत करून टाकता, इतके दिले तितके दिले, काही किंमत नाही, त्यांना कुणी विचारित नाही. मला माहिती आहे म्हणजे माझ्याशी सुद्धा कित्येक वेळेस संपर्क केलेले आहेत ना. म्हणजे माझ्या स्वाभिमानाला डाग लावण्यासाठी माझा जो काही 40 वर्षाचा हे जे संघर्ष आहे, किती आले असतील असले हे मला दाखवायला.
हे मला माहिती आहे ना हे सर्व. म्हणून कसं आहे की ते काही देत नाही, नुसतं सांगतात इतके घे इतके घे. मग आपण काय म्हणतो बरं कसं कसं म्हणलं की हरला की पकडलाच तोडायचंच नाही. म्हणजे असं आहे ते काही जरा थोडीशी सांग पकड असं आहे म्हणून हे नाही काय. आणि मग काय करतात मग सापटायच करतात. मग ते अगोदरच्या कोटीवर असतील तर लाखावर येतील, लाखाचे हजारावर येतील आणि मग पुन्हा काय असं आहे होय. म्हणून काय की हे सर्व नीट समजून घ्या. का गांधीनं त्यावेळेस सांगितलेलं ह्यांना काही द्यायचं नाही, हे आजही त्यांच्या डोक्यात हे आहे. म्हणजे काँग्रेसची परंपरा. म्हणून आंबेडकरवादी विचार लोकांना जागृत करून प्रभावी करण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आपण ऐकून घेतलं आणि मला चांगलं भाषण म्हणजे केलं बाबा असं म्हणणं बिलकुल आवडत नाही. तुम्ही सक्रिय व्हा हे मला आवडतंय. धन्यवाद.